तुमचा अधिकार आहे ना तो नंतरचा आहे सुप्रीम कोर्टाचा। या नोटीसच काढल्या गेलेल्या त्यावेळेस नोंदीच नाही, त्या जागा आत्ताच रिलीज होऊ शकतात तुरंत। खूप मोठ्या भ्रष्टाचाराला इथे स्कोप निर्माण झाला अध्यक्ष महोदय। सुप्रीम कोर्टात वर्षानुवर्ष हे सगळं पडून राहतं, सुप्रीम कोर्ट काही याला परवानगी देत नाही। काही खाईत झालाय, चूक झालीच आहे। आमच्या स्पेशल अधिकारात हे होत असेल तर नक्की वनमंत्री आणि मी सारे अफेक्टेड असलेले आमदार अशी बैठक घेऊन तातडीने मात्र याच्यामध्ये लक्ष घालून सरकार कारवाई करेल। आमचं एक गाव आहे कुडाळ तालुक्यामध्ये, पुळास नावाचं, ते 1.5 वर्षापासून वन खात्यामध्ये चाललेत की आम्हाला परवानगी द्या। घरकुल हे पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये वन खातं त्यांना 1.5 वर्ष झालं परवानगी देत नाहीये। साहेब, सर्वे पण चुकीच्या पद्धतीने झाला आणि सॅटेलाइट थ्रू रिझर्वेशन पडली। 98% सिंधुदुर्गामध्ये ही प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, ह्याची नोंद झालेली आहे। म्हणजे गव्हर्नमेंट फॉरेस्ट फक्त 2%। माझा प्रश्न लक्षवेधीप्रमाणे असा आहे की तुम्ही ह्याच्यावरती रिसर्वे करून आमच्या ह्या प्रायव्हेट जमिनी आमच्या शेतकऱ्यांना टाइम बाउंड रिसर्वे करणार का? आमच्या ह्या सगळ्या जमिनी तुम्ही रिलीज करून देणार का? परत शेतकऱ्यांना देणार का? हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे। सन्माननीय सदस्य निलेशजींनी जो प्रश्न उपस्थित केला, खरं तर खाजगी वने आणि वने, खाजगी वनेच्या संदर्भात 35(1)(3) किंवा 3 या नोटिसा निघाल्या असतील तरच तो वनसंज्ञामध्ये मोडतो, नाहीतर त्या सर्व अधिकार रिलीज करण्याच्या ॲडिशनल कलेक्टरकडे आपण दिले आहे। आता प्रश्न असा येतो की तुम्ही जे म्हणालात ते क्षेत्र कमी होऊ शकतं। ज्यांना नोटीसच काढली नाही त्यावेळेस, ज्यावेळेस या नोंदी घेतल्या गेल्या त्यावेळेस, आता काय होतं याच्यामध्ये खूप मोठ्या भ्रष्टाचाराला इथे स्कोप निर्माण झाला अध्यक्ष महोदय। मी आपल्याला इथे मी स्पष्टपणे मांडतोय, या जागा रिलीज करण्यासाठी ज्यावेळेस खालच्या स्तरावर खरं म्हणजे त्यांना अधिकार दिलेले आहेत त्या स्तरावर हे प्रकरण जातं, तिथे लोंबकळत पडतं आणि त्या जागा रिलीज होत नाही। मी सांगतो तुम्हाला, तुमचा अधिकार आहे ना तो नंतरचा आहे सुप्रीम कोर्टाचा। ज्यामध्ये या नोटीसच काढल्या गेलेल्या त्यावेळेस नोंदीच नाही, त्या जागा आत्ताच रिलीज होऊ शकतात, निलेशजी म्हणतात त्याप्रमाणे तुरंत। आणि ते जर तुमच्या स्तरावर निर्णय घेतला तर इथे खूप मोठा रिलीफ सुप्रीम कोर्टाकडे न जाताही मिळू शकतो। म्हणून माझी आपल्याला स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, आपल्याकडून अपेक्षित आहे की यामध्ये ज्या जागांना 35(1) मध्ये किंवा 35 मध्ये नोटिसी निघाल्या नाहीत, ते खाजगी वने नोंद झाली आहे, अशा जागा सरकार आत्ताच त्यातून वगळणार आहे का? माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये याकरता जावं लागतं आहे ॲफिडेविट करून। जे काही ऐका ना, जे काही चुकीनं ऑलरेडी समजा आपल्या मताशी मी सहमत आहे की काही नोटीस न काढता, पूर्ण प्रक्रिया न करता, रात्रभरामध्ये सर्वे नंबर त्या ठिकाणी 7/12वर नोंदी करून टाकल्या असतील, म्हणूनच या ठिकाणी रिसर्वेक्शन झाला। आता रिसर्वेक्शनाचा रिपोर्ट आला आहे, सुप्रीम कोर्टच्या ॲफिडेविट ते काढावं लागेल ना। एकदा ॲफिडेविट दिल्यावर नाही काढावं लागेल असं, पण एकदा सुप्रीम कोर्टाला कळवलं ना आकडा 1,92,000 हेक्टरचा त्या वनसंज्ञामध्ये, तेच बोलतोय। पण त्यामध्ये आता एवढंच आहे की मी आता आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये एकदा ॲफिडेविटमध्ये आल्यामुळं आपल्याला तेवढं सुप्रीम कोर्टामध्ये सांगावं लागेल की असं असं रिसर्वेमध्ये पुनर्सर्वेक्षणामध्ये असं असं आलेलं आहे, एकदा परवानगी घ्यावी लागेल। नाहीतर काय होईल की सुप्रीम कोर्टला एकदा ॲफिडेविट केलं गव्हर्नमेंटनी आणि मग परस्पर रिलीज केले तर मग सुप्रीम कोर्टाच्या पुन्हा वेगळ्या काही, आणि NGT पुन्हा सोबत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण तातडीनं स्पेशल काउन्सिल लावून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची, जसं झुडपी जंगलामध्ये आपण घेतला आहे तसं आपण या ठिकाणी जावं लागेल आणि करावं लागेल। विनंती मंत्री महोदयाकडे आहे, तुम्ही जरा तपासून घ्या, वन विभागाकडे त्या संदर्भात जाण्याची गरज नाही। तुम्ही ॲडिशनल अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना जिथे या नोटीस नाहीत त्या जागा जरी नोंद असल्या तरी त्या रिलीज करायचे अधिकार त्यांना दिलेले आहेत, आणि हे तपासून घ्या। जर असतील तर इथेच तर मोठा रिलीफ मिळतो, तुम्ही NGT वगैरे वगैरे सुप्रीम कोर्टाची गरज नाही आहेच। आक्षेप जरी घेतला असेल तरी तुम्ही तपासून घ्या। मला असं वाटतं की यामध्ये मार्ग इथेच निघू शकेल। सुप्रीम कोर्टात वर्षानुवर्ष हे सगळं पडून राहतं, सुप्रीम कोर्ट काही याला परवानगी देत नाही। त्यामुळे एक तातडीची बैठक लावा सन्मानित सदस्यांना, आणि महसूल विभाग आणि रेव्हन्यू विभागाची मंत्र्यांची बैठक लावून निर्णय घ्या। होय अध्यक्ष महोदय, जर आपल्या म्हणण्यानुसार होत असेल तर माझ्यासारखं काय चांगलं काम आहे, तातडीनं करू। पण काही घाईत झालाय, चूक झालीच आहे। आता
अनेक गोष्टी याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या स्पेशल अधिकारात हे होत असेल तर नक्की वनमंत्री आणि मी निलेश राणेजी त्या भागातले ज्या वनातले सारे अफेक्टेड असलेले आमदार अशी बैठक घेऊन ज्यांच्या क्षेत्रामध्ये वन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या सर्वांना बोलून एक बैठक घेऊ. आपला लॉ ज्युडिशरीलाही बोलू, वन, महसूल आणि लॉ ज्युडिशरी यांना बोलवून जर कोणताही मार्ग आपल्याला शेवटी रिलीफ द्यायचा आहे आणि त्यामुळे जो मार्ग स्वीकारायचा असेल तो स्वीकारू, पण तातडीनं मात्र याच्यामध्ये लक्ष घालून सरकार कारवाई करेल.